अजब रमा राघवची जोडी. सर तुम्ही ठीक आहात? हां मी ठीक आहे. कोण होता हा मूर्ख माणूस? आपल्या ऑफिसमधला नक्कीच नाही. सर मी त्याची कंप्लेंट करतो. त्याची काही गरज नाही. पण असं कसं सर? तो माणूस तुमच्या पोटात पंच मारून गेला. काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे ना सर. घेणार ना, ऍक्शन नक्की घेणार. सर कसलं सॉलिड निघालास रे तू. मला तर वाटलं होतं गिव्ह अप करशील, पण तू तर चॅलेंज कम्प्लीट केलंस. मग तुला काय मी आता तसा वाटलो की काय? नाही रे, मला तू गुलाबजाम वाटला होतास, पण तू तर तिखट तिखट बटाटा वडा निघालास. तुझा इतका स्पार्क आहे मला माहितच नव्हतं. आता कळलं ना? कळलं कळलं. ए बट एक मिनिट, मला सांग, तू त्याला खूप जोरात नाही ना मारलंस? नो आयडिया. तू मला टास्क दिलास आणि तुम्ही कंप्लीट केला. अरे असं काय करतोस? मी तुला बोलले होते ना की त्याला खूप जोरात मारू नकोस म्हणून. हो पण मी त्याला पैसे दिले ना, म्हणजे आपल्याला काही गिल्ट नको. आता त्याला जर लागलं असेल तर त्या पैशातून ट्रीटमेंट करून घेईल. हा तू कशाला इतका स्ट्रेस घेतेस? आय जस्ट होप की त्याला खूप दुखलं नसेल. काय नाही काही नाही. छोड ना यार, तू बस. येस. तुला माहितीये मी US मध्ये असताना ना असं कोणालाच पंचबिंच केलेलं नव्हतं, पण आज तू म्हणालीस म्हणून मी केलं. नाव लेट्स फॉरगेट इट. अरे मी इथे तुला भेटायला आलोय आणि तू हे असंच घेऊन बसणार आहेस का? सो सॉरी. बरं ठीक आहे, ते सगळं सोड. तू मला तुझ्या युएसच्या स्टोरीज सांग ना. US मध्ये तुझी गर्लफ्रेंड तर नक्कीच असेल ना? गर्लफ्रेंड अजिबात नाही. अगं मी तुला तिकडच्या एका मुलीचा किस्सा सांगतो. अगं मी मराठीतून माझ्या मित्राशी बोलत होतो. मला काय वाटलं हिला काहीच कळणार नाही, म्हणून मी सगळं बोलून झाल्यावर ही मागे वळली आणि मला काय म्हणते, तुम्ही हे सगळं माझ्याबद्दलच बोलत होता ना? Oh God. You know what? मी किती दिवसांनी इतकं खोलून हसले. मी पण ऍक्च्युली अजूनही आपण तेवढेच बॉन्ड करतो. ऍब्सोल्युटली. ए ऐक ना, आज आपण एक काम करूया, पार्टी करूया माझ्या फेवरेट पब मध्ये. अगं पब मध्ये कशाला, तुझ्या घरीच करूया ना. म्हणजे तुझ्या डॅड नाही भेटेन मी आणि बाकीच्या फॅमिलीलाही, आणि लहानपणी माझे खूप लाड करणारी पवित्र आंटी ही भेटेल मला. वरुण, आय नो तुझं हे सिक्रेट फक्त मलाच माहिती आहे की ती तुझी सेकंड मॉम. डोंट कॉल माय मॉम, ओके? आय जस्ट हेट दॅट वुमन. माझ्या मॉमच्या तर डोक्यात जाते ती बाई. वरुण यार, किती छान होता माझा मूड. केलास ना स्पॉइल. तू आणि मी पहिल्यांदा एकमेकांना भेटलो, तो सुद्धा महाशिवरात्रीचा दिवस होता. तुला आठवतंय का? हो. मग हे मी कसं विसरेन? पूजेसाठी मी मंदिरात गेले होते आणि तिकडे तुम्ही आलात. इट वॉज लव्ह ॲट फर्स्ट साईट. सुरुवातीला मी डेफिनेटली तुझ्या रूपाच्याच प्रेमात पडलो, पण हळूहळू तुझा स्वभाव जसा मला कळत गेला, माझी खात्रीच पटत गेली की त्या महाशिवरात्रीला देवानं मला प्रसादच दिलेला आहे. त्या काळात आता मी तितका देवळात जात नसेल, तर नेमका त्याच दिवशी मी देवळात काय करायला गेलो मला काही आठवतच नाही. कारण त्या दिवशी आपण भेटणार असू म्हणून तुम्ही आला असाल कदाचित. नियतीने हे सगळं आधीपासूनच लिहून ठेवलेलं असतं. You're absolutely right. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत तू माझी बेटर हाफ म्हणून वावरतेस, आणि म्हणूनच खरं तर मी या दिवसाची अगदी आतुरतेने वाट बघत असतो. हे बाकी सणांपेक्षा महाशिवरात्र मी अगदी दणक्यात साजरी करतो. आपल्या मंदिरातल्या महाशिवरात्रीच्या पूजेला मी स्पॉन्सर करतो. हो,
ते मात्र आहेच. कारण एका अर्थानं आज आपली अॅनिव्हर्सरीच आहे, हो ना? मग काय आता मी तुम्हाला हॅप्पी अॅनिव्हर्सरी विश करायचं का? ह्या सगळ्या रोमॅन्टिक आठवणी काढताना गिरीश तर विसरूनच गेलाय की हे दोघं भेटले तेव्हा गिरीशचं लग्न झालेलं होतं माझ्याशी. आणि ही बाई म्हणे गिरीशसाठी देवाचा आशीर्वाद आहे. नॉनसेन्स. हा दिवस लक्षात राहिला याच्या, पण आमच्या लग्नाची तारीख गिरीशने कधी लक्षात ठेवली नाही. सॉरी यार, मी उगाच तुझ्या डॅडच्या सेकंड वाईफचा विषय काढला. मला माहिती नव्हतं तू इतकी अपसेट होशील. वरून ती बाई माझ्या लाईफ मधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. माझ्या डॅडला कळत नाही त्याचं सेकंड मॅरेज माझ्या मॉम साठी किती अनफेअर डिसिजन आहे. तुझ्या मुलाला मगाशी मारलंस ना, त्याला मी मुद्दाम सिलेक्ट केलं होतं. तो फक्त ऑफिसमध्ये काम करत नाही, तो पूजाही सांगतो. माझ्या डॅडच्या षष्टीपूर्तीसाठी तोच पूजा सांगायला आला होता. आणि त्यानेच अख्ख्या जगासमोर पवित्राचं सत्य आणलं. जस्ट हेट दॅट मॅन. कोणालाच माहित नव्हतं ती माझ्या डॅडची सेकंड वाईफ आहे. लोकांना वाटत होतं की ती अशीच आमची कोणतरी लांबची रिलेटिव्ह आहे जी आमच्या घरात येऊन राहते. पण या राघवमुळे सगळ्यांना सगळं काही कळलं. माझं फॅमिली सिक्रेट ओपन झालं. इडियट. आय जस्ट हेट हिम फॉर दॅट. हो, मला माहिती नव्हतं माझ्या पंचचं हे बॅकग्राऊंड. क्षमा. शेत. अहो पण हा सण आपण दरवर्षी साजरा करतो ना, मग त्यात यावेळी खास किंवा नवीन असं काय आहे? आहे एक खास गोष्ट आहे जी आजवर कुठल्याही महाशिवरात्रीला नव्हती. कुठली? इतकी वर्ष हा दिवस आपण दोघंच मिळून सेलिब्रेट करत होतो. म्हणजे आपल्या नात्याला काही ओळखच नव्हती, कारण आपल्या घराबाहेर कोणाला माहितीच नव्हतं की तुझं आणि माझं लग्न झाले. मात्र यावर्षी राघव पुरोहितमुळे ही गोष्ट अख्ख्या जगाला कळून चुकलेली आहे. त्यानं तुला माझ्या पत्नीचा मान मिळवून दिलाय. हो, ते मात्र आहेच. आणि म्हणूनच आता ताट मानेनं तुला समाजासमोर घेऊन जायची वेळ आलेली आहे पवित्रा. म्हणजे आजची महाशिवरात्रीची पूजा आपण दोघांनी मिळून एकत्र करायची. पहिल्यांदा आयुष्यामध्ये आपण नवरा बायको म्हणून सर्वांसमोर वावरायचं. काय? हो. जो आनंद इतके वर्ष तुला मिळू शकलेला नव्हता तो आज तरी तुला मिळू दे की. मला समाजामध्ये सगळ्यांच्या समोर माझी बायको म्हणून मिरवण्याचा, माझ्या बरोबरीनं चालण्याचं समाधान तुला मला द्यायचं पवित्र. खरंच? ॲब्सोल्युटली. इट्स अबाउट टाइम. समाजामध्ये तुला तुझा मान मिळायलाच हवा. फक्त आता असं डोळ्यात पाणी बिणी आणायचं, छान स्माइल करत राहायचं. आता कायम चेहरा हसरा ठेवायचा. आता जाऊन पटकन तयार व्हा छानपैकी, आता मंदिरात जायला उशीर होईल आपल्याला. म्हणजे गिरीश आज ह्या बाईला सगळ्यांसमोर आणून त्याची बायको म्हणून मिरवलं. माझी उरली सुरली लाज सुद्धा घालवणार आहे. हाऊ डेअर ही. नाही गिरीश, मी जिवंत असेपर्यंत तुझ्या बायकोची जागा फक्त माझी राहील. आणि जर मला तो मान मिळणार नसेल ना, तर मी तो कुणालाच मिळू देणार नाही. आय प्रॉमिस. ते राघवला ना खड्ड्यात जाऊ द्या. हे बघ, आधीच त्याने ना मला खूप वर्कलोड दिलाय, त्यामुळे मला त्याच्याबद्दल आता बोलायचंच नाहीये काही. प्लीज. ओके गॉट इट. आपण आहे ना एक काम करूया, तुला कुठले कुठले टॉपिक्स चालतील याची एक लिस्ट करूया आणि भेटून त्यावर बोलूया. वरून यार काय आहे? सर मग सांग कधी भेटायचं? तुझं ऑफिस टायमिंग संपल्यावर. चाल. मी ना आज जस्ट अ मिनिट. ओ गॉड, ऑलमोस्ट 4 वाजलं तरी. वरून नाही का, मी ह्याच्याहून जास्त ब्रेक अफोर्ड नाही करू शकत. मला जावं लागेल, खूप काम आहे की नाही. मी तुला कॉल करते नक्की, आपण भेटूयात. हा येते. अगं 5 मिनिटाचं थांब. सॉरी वरून, मला खरंच थांबता नाही येणार.
हा पण मी तुला कॉल करते ना, आपण भेटूया. बाय बाय बाय. बाय. एक्सक्यूज मी. यस सर. हाय, मी इकडचा एम्प्लॉई नाहीये, मला बिल पे करायचं. प्लीज बिल घेऊन याल का? ओके सर. ओके. मी भरतो तुमचं बिल. तू का माझं बिल पे करशील? हो, मगाशी तुम्ही पैसे दिलेत ना, ठीक आहे, यातूनच देणार. नो, तुझं पेमेंट होतं ते, तुम्हाला कॉपरेट केल्याबद्दल. मी तुम्हाला कोऑपरेट केलं, त्याची तुम्ही ही किंमत ठरवलीत. आणि ही दुप्पट किंमत. आता तुम्ही मला कोऑपरेट करा. म्हणजे मला कळलं नाही. मगाशी तुम्ही कुठल्या तरी खेळासाठी मला मारलत कोणाच्या तरी सांगण्यावरून, आणि मी त्यासाठी मदतही केली तुम्हाला, बरोबर? बरोबर. त्यासाठी पैसेही दिलेत तुम्ही मला, 1000 रुपये. ते कमी पडलेत का? हा भाविक. नाही, कमी नाही पडली. तुमच्या कृत्याची तुम्ही एक किंमत ठरवलीत, आणि आता मी जे कृत्य करणार आहे त्याची मी एक किंमत ठरवली. 2000 रुपये. म्हणजे नक्की काय करणार आहेस? तुम्ही जे केलं त्याची परतफेड. तू मला मारणार आहेस म्हणून तू परत आलायस? म्हणजे हिंसेची परतफेड मी हिंसेनेच करणार आहे हे तुम्ही ठरवून टाकलं तर असं मी मारू शकतो तुम्हाला. दुप्पट किंमत मोजली आहे त्यामुळे दुप्पट जोरात मारू शकतो. पण त्यांनी काय साध्य होतं? मी तुम्हाला मारलं तर तुमच्यात आणि माझ्यात फरक काय होतो? तुमच्या मनात माझ्याबद्दलचा राग फक्त वाढत जाईल, आणि या रागाचा गुणाकार होत गेला ना, त्या जगात फक्त रागच उरेल. नक्की काय म्हणायचंय तुला? तू मला मारणार आहेस की नाही? माझ्यासोबत जो सहकारी होता ना, त्याला तुम्हाला मारायची खूप इच्छा होती. तुम्ही जो माझ्यावर अचानक हल्ला केला तो सहन नाही झाला, त्याला आवडलं नाही. तसं मी अडवलं त्याला, पण माझ्यावर जो अन्याय झाला त्याला पेटून उठून त्यांनी पुन्हा तुम्हाला मारलं. तर आणि गंमत अशी आहे की माझ्या डिपार्टमेंटमध्ये ना 20 लोक आहेत. या 20 लोकांना त्यांनी समजा जाऊन सांगितलं की माझ्यावर असा असा अन्याय झालाय, आणि त्या सगळ्यांनी येऊन तुम्हाला मारलं आणि तुमच्या हातावर 1000 रुपये टेकवले. 20,000 रुपये कमवाल तुम्ही, पण तुम्हाला जी इजा होईल त्याचा इलाज करायला 20,000 रुपये कमी पडतील. आणि म्हणूनच मी हिंसेने परतफेड करणार नाही. तुमची मदत करण्यामागे माझ्या मनात माणुसकी होती, ती माणुसकी तुमच्या मनातही असू द्या. आपल्या आनंदासाठी खेळ खेळणं हे अगदी बरोबर आहे, खेळलेच पाहिजे. पण त्या आनंदामुळे जर का दुसऱ्याला त्रास होणार असेल तर ते योग्य नाही. स्वतःच्या आनंदाआधी जो दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करतो तो खरा माणूस. स्वतःच्या स्वार्थासाठी जो मुंगीला सुद्धा इजा पोचू देत नाही तो खरा माणूस असतो. जो मैत्रीचा आदर करतो पण मैत्रीसाठी दुसऱ्याचा अनादर करत नाही तो खरा माणूस. असा खरा माणूस बनण्याचा प्रयत्न करा, आणि ज्या दिवशी तसं घडेल त्या दिवशी माझी परतफेड पूर्ण होईल. आणि ही रक्कम त्यासाठीच आहे. मला कोऑपरेट केलं त्याबद्दल आभार. येतो. एक आणखीन एक गोष्ट, जे युद्ध करून साम्राज्य जिंकतात ते इंद्र असतात, पण जे कुठलीही अपेक्षा न करता स्वतःच्या साम्राज्यावर पाणी सोडतात ते प्रभू रामचंद्र असतात. ते लक्षात असू द्या.
नाहीये. कुठल्या मातीचा बनलाय यार. ही सिम्पली आउटस्टँडिंग. चला मस्त गरमागरम चहा पिऊन घ्या. पूजा वहिनी, राघव अजून आलेला नाहीये. त्याला संध्याकाळच्या कीर्तनाची तयारी करायची असेल ना. नारायण, अरे आपल्या राघवाला काय तयारीची गरज आहे का? तो त्याशिवाय तासन तास बोलू शकतो. पण खरं सांगू का, आमचीच अजून तयारी बाकी आहे. नाहीतर काय, माझा अजून ड्रेस सुद्धा ठरलेला नाहीये. बर हे घे. वहिनी सांग ना, मी मंदिरात जाताना कोणता ड्रेस घालू? कोणताही घाल ग, तुला सगळं छान दिसतं. अगं गप्पा काय मारत बसलात, पटपट तयारी करा, मंदिरात जायला उशीर नको व्हायला. ए आई ऐक ना, राघव दादा कोणता ड्रेस घालणार आहे आज? मी त्याची सगळी तयारी करून ठेवली, तो फक्त लवकर यायला हवा आता. म्हणजे आजचा हिरोच अजून आलेला नाहीये. तू आम्हाला कशाला घाई करतेस? आम्ही कशाला बसून अट्टापट्टा करून आत्ता बसला? हो नाही, राघव आल्याशिवाय आपण निघायचं कसं? राघव आला, आता तयारी करायला घ्याल. ऐकलं नारायणा, राघव बसू नको बरं, पटकन तयारी कर, आपल्याला लगेच मंदिरात जायला हवं. राघवा, घाई करायला हवी. तिकडे जाऊन थोडी तयारी करूया ना. अरे राघवा, तू आज संध्याकाळी कीर्तन करणार आहे म्हटल्यावर आतापासूनच मंदिरात गर्दी जमा झालीये. राघव, तुझ्यासाठी चहा आणू का? नाही नको. काय झालंय राघव, तू थकल्यासारखा वाटतोस, चेहराही पडलाय तुझा. तुझी तब्येत बरी नाहीये का? नाही आई, तसं काही नाहीये. काय झालंय मग? आई, आपला राघव आता टीम लीडर झालाय ना, त्यामुळे खूप जबाबदारी वाढली आहे त्याच्यावरची, म्हणून थकला असेल. हो ना? खरं आहे तुझं म्हणजे, त्यामुळेच थकलोय. पण हा थकवा शारीरिक नाही, मानसिक आहे. म्हणजे अगं, इतके दिवस मी ज्या लोकांसोबत काम करतोय, आता अचानक मी त्यांचा बॉस झालो. त्यामुळे त्यांच्याकडनं कामं करवून घ्यावी लागतात. वेळ प्रसंगी कठोर व्हावं लागतं, ओरडावं लागतं त्यांना. तुला खूप जड जात आहे ना बाळा. तुझा स्वभाव असा कुणालाही धाकात ठेवण्याचा नाही. तेच तर नाही, पण आता माझ्यामुळे अनेक लोकांची मनं दुखावली जातात. पण मी तसं केलं नाही ना, तर ऑफिसचे टार्गेट्स पण पूर्ण होणार नाहीत. ह्यात सगळ्याचा त्रास होतोय. राघव, अरे मोठ्या कंपनीत अशा गोष्टी होत असतात. तू मनाला लावून घेऊ नकोस बरं. मला सांग, तू तुझं काम चोखपणे करतोयस की नाही? मग झालं, बाकी कुठल्याही गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. एकदम बरोबर बोलतायत आई. आणि जर कंपनीच्या फायद्यासाठी तुला असं कडक राहावं लागणार असेल, तर त्याला काहीच इलाज नाहीये. आणि समजा तुझ्या जागेवर कोणी दुसरा टीम लीडर असता, तर त्याने सुद्धा हेच केलं असतं. बरोबर ना? राघव, आता तूच मला सांग, हाताखाली काम करणाऱ्या 30-40 लोकांकडून कामं करवून घ्यायची का त्यांची मनं सांभाळायची? मला जर कोणी टीम लीडर केलं असतं ना, तर मी थाटात ऑर्डरी सोडल्या असत्या. ए तू उठ, ए तू बस, ए कामाला लागते. हो रे हो, फक्त प्रॉब्लेम असा आहे ना की तुला कोणी टीम लीडर करणार नाही, कळलं? चला तयारीला लागा.
राघव, अजूनही तुझा चेहरा पडलेलाच आहे. अरे काय झालं? मी सांगितलं ना तुला, शहाण्या माणसांना शब्दांचा मार पुरेसा असतो, पण मूर्ख माणसांना काठी दाखवल्याशिवाय इलाज होत नाही. हो ना, आणि तू असा विचार कर ना दादा, आपल्याला इंजेक्शनची भीती वाटते, ते घेताना त्यात दुखतं सुद्धा, पण शेवटी ते आपल्या फायद्यासाठीच असतं. आणि तुझे हे कठोर शब्द तुझ्या स्टाफ मेंबर्सला लागतील, पण त्याच्यामुळे ते चांगलं काम करतील, हो की नाही? तुला किती वेळा सांगितलंय ते इडियटचं नाव माझ्यासमोर घेऊ नको. बघ त्याचे ते लांब लांब पाय आहेत ना, एक दिवस त्याच्या गळ्यात घालते की नाही बघच तू.